नमस्कार. आज मी तुम्हाला अस्थमा म्हणजे नक्की काय हे सांगणार आहे. अस्थमा म्हणजे आपली जी श्वासनलिका असते ती कधीही अरुंद होते किंवा स्मॉल होते. ही कशी होते ते सांगते. काही गोष्टी असतात ज्याला रिॲक्टिव्ह असं म्हणतात किंवा ज्याला ट्रिगर्स असं म्हणतात, त्या सामान्य व्यक्तींना त्रास देत नाही. जनरली या अशा गोष्टी आहेत ज्या सामान्य व्यक्तींना म्हणजे ज्यांना अस्थमा नाहीये त्यांना त्रास देत नाहीत. परंतु अस्थमा झालेल्या व्यक्तींना या साध्या सुध्या गोष्टी जसं की थोडीशी डस्ट, फळांचे फुलांचे पोलन, झाडं जवळपास असली, पोल्युशन किंवा अगदी कुठलंही इन्फेक्शन सुद्धा अस्थमा ट्रिगर करू शकतं. अस्थमा असलेल्यांचा जो एअर पाईप आहे किंवा जी श्वासनलिका आहे ही कधीही अरुंद होऊ शकते. म्हणूनच ज्या व्यक्तीला अस्थमा आहे त्याला कधीही अस्थमा अटॅक येऊ शकतो. अस्थमा असणाऱ्यांमध्ये 24 तास एक गोष्ट असते, ती म्हणजे त्यांच्या एअर पॅसेजला, श्वासनलिकेला आतून थोडी तरी सूज असते, थोडं तरी स्वेलिंग असतं. बाहेरून लक्षणं दिसोत अगर न दिसोत. दुसरी गोष्ट म्हणजे अस्थमा असणाऱ्यांमध्ये म्युकस प्रोडक्शन जास्त होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या एअर पॅसेजला वरून जे बँड्स असतात, मसल बँड्स असतात, ते देखील टाईट होतात आणि आतून श्वासनलिका ही अरुंद होते. मग या सगळ्या गोष्टी एकत्र घडत गेल्याने त्यांना श्वासाला प्रॉब्लेम होतो, कारण ही श्वासवाहक जी नलिका आहे ती अक्षरशः बंद होते आणि अटॅक येतो. आणि म्हणूनच अस्थमा असणाऱ्यांनी खूप काळजी घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला एक छानसं भारतीय सोल्युशन आहे आयुर्वेदाचं. उज्ज्वला आयुर्वेदाश्रम या प्रीमियम भारतीय ब्रँडने आपल्याला ॲस्थेकॉन कॅप्सूल्स आणि खोनोल सिरप उपलब्ध करून दिलेलं आहे. यातले सर्व इन्ग्रेडियंट्स हे वनौषधींनी बनलेले आहेत आणि यात एकही केमिकल नाही, एकही रसायन नाही. कुठलीही औषधं ही आपल्याला तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घ्यायची नसतात. म्हणूनच उज्ज्वला आयुर्वेदाश्रमने आपल्याला फ्री डॉक्टर कन्सल्टेशन उपलब्ध करून दिलेलं आहे. स्क्रीनवर डिस्प्ले होत असलेल्या नंबरवर फोन करा आणि तिथून तुम्ही फ्री कन्सल्टेशन घेऊ शकता. आणि ही औषधं www.ujjwalaayurvedashram.in या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध होतील आणि या औषधांची सर्व माहिती देखील तिथे मिळेल. तसेच या औषधांवर डेडिकेटेड 2 अतिशय छान व्हिडिओज नॉलेज बास्केट इंडिया या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झालेले आहेत, ते देखील नक्की बघा. थँक्यू.